नमस्कार, उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला बटाट्याचा सोप्या पद्धतीनं पराठा कसा करायचा तो दाखवणार आहे. आपण नेहमीप्रमाणे म्हणजे भरवा पराठा करतो, त्याचे म्हणजे सगळं सारण करून मग ते पोळीत भरून असा करतो. तर हा मी एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीनं असा पराठा कसा करायचा तो दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे 2 बटाटे उकडून घेतलेत, सोलून घेते. आता हा बटाटा आपण बारीक किसणीवर किसून, बारीक घ्या, जाड घ्या, किसणीवर किसून घ्या किंवा हातानं मॅश करून घ्या. पण विशेषतः किसणीवर किसला की बटाटा छान होतो. पद्धत ही हे पटकन कोणीही करू शकतो. ज्याला भरवा जमत नाही त्यालासुद्धा हा जमू शकतो. ते कुठे राहिलं असलं तर असं आपण रगडून घ्यायचं. हे बघा छान एकदम मॅशरने मॅश करून घेतला तरी चालेल. पराठा फाटत नाही, व्यवस्थित होतो. आता त्याच्यात आपण साहित्य घालणार आहोत. पहिल्यांदा पराठा चुरचुरीत होण्यासाठी म्हणून थोडंसं चमचाभर तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ, भरपूर कोथिंबीर घालायची. छान रंग पण छान येतो आणि वासही छान येतो. त्यानंतर आता आलं लसूण, आलं लसूण आणि ओली मिरची असा ठेचा घालणार आहे. तो तेलावर परतलेला आहे. असा ठेचा करून ठेवला की आपल्याला केव्हाही चालू शकतो, असा ठेचा आहे हा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. एकदम छान पराठ्याची एकदम सोपी पद्धत आहे ही. अगदी कोणालाही जमू शकेल असा पराठा आहे. होतोही छान एकदम आणि पोटभरीचा, मुलांना आवडणारा. आता ह्याच्यात मावेल तेवढी आपण कणिक घालणार आहोत. वाटला तर अगदी बारीक चिरून कांदाही घालू शकतो, तोही चांगला लागतो. पण काय होतं, कांद्यानं जर पीठ ठेवायचं असेल तर कांद्यानं पीठ सैल होतं, म्हणून कांदा आत्ता मी वापरला नाही आहे. लगेचच्या लगेच करायचे असतील तर कांदा घातला तरी चालतो, त्याने आणखीन चव वाढते. असं आता मी पीठ हे मळून घेते. खूप सुंदर पराठा होतो. तर छान गोळा करून घेते मळून. तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आता मी थोडंसं तेल लावून हात फिरवून असा गोळा ठेवणार आहे. एक थोडा वेळ रेस्ट करून आपण ह्याचे पराठे लाटणार. अगदी पोळी लाटतो असे पराठे लाटायचे, फक्त थोडा जाड लाटायचा. पराठा थोडा जाड चांगला लागतो. वरून तेल तूप आपल्याला काय हवं असेल ते लावायचं. खूप सुंदर पराठा आणि अगदी कोणीही करू शकेल असा पराठा आहे. पण भरवा पराठा सगळ्यांनाच जमतो असं नाही, त्यामुळे ही पद्धत एकदम सोपी आहे. तर हा आपण रेस्ट करायला ठेवूया. तर आपण पराठा लाटून घेऊया. हा पराठा एकदम सोपा जातो लाटायला. अगदी कोणीही नवशिक कोण असेल तरीसुद्धा करू शकतो, इतका हा सोपा पराठा आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवते. कारण स्टफचा पराठा जरा लाटायला कठीण जातो, ज्यांना नवीन आहेत त्यांना. हा एकदम सोपा जातो, त्याच्यामुळे हा करून मी तुम्हाला दाखवते. तुम्ही नक्की करू शकाल, जरी नवीन असाल तरी. मुलांना झटपट देता येतो, डब्याला देता येतो, खायला छान लागतो. आणि हा पराठा फार पातळ करायचा नसतो, जाडच करायचा असतो. असा आपला पराठा आता हा लाटून तयार आहे. आता मी तव्याला तेल लावणार आहे आणि तव्यावर टाकणार आहे.
तर आपण तव्यावर पराठा टाकून घेतला आहे, तर त्याला वरून पण तेल लावणार आहे मी. दोन्ही बाजून मंद असा भाजून घ्यायचा. ज्यांना बटर आवडत असेल त्यांनी बटर लावलं तरी चालेल, लोणी चालेल, तूप चालेल, ज्याला ज्याला जसं आवडेल तसं ज्याने त्याने लावावं. पण हा पराठा खूप सुंदर, करायला सोपा आणि खायलाही सोपा. असं मी सगळे पराठे करून घेते. हे बघा किती सुंदर दिसतो, पण सुंदर आणि एकदम मऊ, दिवसभरसुद्धा मऊ राहू शकतो. डब्यात दिला तरी तो पराठा मऊ राहतो. आपण हा काढून घ्यायचा, दुसरा टाकायचा. तर असे मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. असा आपला सुंदर पराठा तयार आहे. दोन्ही बाजूने खरपूस भाजलेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत असा पराठा आहे. छान एकदम. झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा असा हा पराठा आहे. असा हा आपला मऊसूद बटाट्याचा पराठा, आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे. ह्याच्याबरोबर आपण गोडं दही ठेवलं आहे. गोडं दही आणि पराठा खूप छान लागतो. लोणचं चालतं बरोबर, टॉमॅटो केचप चालतं, काहीही असलं तरी चालतं. नुसता खायलासुद्धा हा छान लागतो. असा हा आपला बटाट्याचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.